नमस्कार मित्रांनो, माझं नाव आहे वेदांग आणि आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो मी तुम्हाला शमीच्या झाडाला कसं लावायचं असते, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याचे फायदे काय असतात, झाडाचं इम्पॉर्टन्स काय आहे मित्रांनो, अजून मित्रांनो शमीच्या झाडाची योग्य दिशा कोणती आहे वास्तुशास्त्रानुसार, तर व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पाहाल। सगळ्यात पहिले मित्रांनो पाहू की शमीचे जे झाड आहे ते तुम्हाला नर्सरीपासून आणायला पाहिजे आणि याचे खूप सारे झाडं पण असतात मित्रांनो, म्हणजे व्हेरायटीज असतात याचे। तर याच्यासाठी मित्रांनो जे व्हिडिओमध्ये असं शमीचं झाड तुम्ही पाहू शकता, याचे पानं चांगल्याने पाहून घ्याल। अशाच प्रकाराचं झाड जे आहे असं सेम झाड मित्रांनो तुम्हाला विकत घेऊन आणायचं आहे नर्सरीपासून। मग याला लावायचं कसं असते मित्रांनो, याला तुम्हाला लावायला तुम्ही प्लास्टिकच्या कुंडीत वगैरे लावू शकता। आणि समजा मित्रांनो तुमच्याकडे मातीची कुंडी असली तर मातीच्या कुंडीतच झाडाला लावायला पाहिजे, बेस्ट राहील। मग त्यांनी कसं मातीच्या कुंडीत मित्रांनो जास्त पाणी दिल्यामुळे जे झाड आहे ते खराबी नाही होणार आणि झाडाची वाढ पण खूप चांगली होईल। शक्यतर मित्रांनो ही जमिनीत जागा असेल तरच लावायला पाहिजे, नाहीतर मित्रांनो शमीच्या झाडांना कुंड्यांमध्येच तुम्हाला लावायला पाहिजे। आता मित्रांनो या झाडाची काळजी कशी घ्यायची, अशी लोकेशन पाहिजे मित्रांनो जिथे झाडावर चांगल्याने ऊन येईल। असं खूप जास्त ऊन नाही आलं तरी चालेल, पण थोडंसं तरी मित्रांनो 3-4 तासाचं तरी ऊन झाडाला मिळायला पाहिजे। मग पुढचं आहे मित्रांनो की झाडाची थोडीशी छाटणी करायला पाहिजे तुम्हाला। असं नाही की तुम्हाला झाडाची कटिंग करायची आहे किंवा त्याचे हिरवं पानं कापायचे आहे, तुम्हाला फक्त काय करायचं आहे की महिन्यातनं थोडंसं मित्रांनो याचे जे फांदे आहे ते वाळून जातात, तर जे पण वाळलेले फांदे असतात मित्रांनो ते कापून तुम्हाला झाडापासून हटवून द्यायचे असतात आणि जे पण वाळलेले पानं आहे ते पण तुम्हाला कापायला पाहिजे। केअर टिप्समध्ये एवढंच करायला पाहिजे मित्रांनो, जास्त झाडाची काळजी घ्यायची गरज नाही पडत, खूप चांगलं झाड असते। अजून कमी काळजी घेण्यामध्येच खूप चांगलं हिरवगार राहते। मग याच्यात आता मित्रांनो शमीच्या झाडाला खत कोणतं द्यायचं असते, तसं तर मित्रांनो समजा तुमच्या शमीच्या झाडाचे जे पानं आहे ते हिरवेगार नाही असतील आणि ते म्हणजे हिरवेगार नाही राहत आहे, तर त्याच्यासाठी 1 चमचा 1 लिटरमध्ये ॲप्सम सॉल्टचं टाकायचं आहे आणि चांगल्या झाडावर फवारणी करून द्यायची आहे। पण समजा मित्रांनो झाडाचे पानं हिरवेगार आहे तर मग मित्रांनो तुम्हाला एकच खत द्यायला पाहिजे झाडाला, ते आहे मित्रांनो शेणखत। आणि मित्रांनो जे पण रासायनिक खतं येतात, केमिकल फर्टिलायझर्स, ते झाडाला टाकण्याची अजिबात गरज नाही आहे। आणि शेणखत पण जे आहे मित्रांनो ते तुम्हाला एका महिन्यातनं एकदा किंवा मित्रांनो 15 दिवसातनं एकदा झाडाला नक्की टाकून द्यायचं आहे। कोणतंच खत टाकण्याची म्हणजे कोणतं खत तुम्ही समजा नाही टाकू शकत असाल तर मग मित्रांनो शेणखत, वर्मी कंपोस्ट म्हणजे गांडूळ खत किंवा किचन वेस्ट कंपोस्ट, या तिन्ही खतांपैकी मित्रांनो कोणतंही खत एक नक्की महिन्यातनं एकदा किंवा मित्रांनो 15 दिवसातनं एकदा झाडांना देऊन द्याल। हे सगळे खतं घरच्या घरी कसे तयार करायचे, झाडात वापरायचे, मी डिटेलमध्ये चॅनलवर व्हिडिओ बनवून ठेवला आहे, एंड स्क्रीनवर टाकून देईल, नक्की पाहाल। आता मित्रांनो मी तुम्हाला सांगून दिलं व्हिडिओमध्ये की तुम्हाला शमीचं झाड कसं लावायला पाहिजे आणि त्याची काळजी कशी घ्यायला पाहिजे। आता मित्रांनो आपण शमीच्या झाडाचं इम्पॉर्टन्स अजून त्याचे फायदे बघूया। मित्रांनो जे शमीचं झाड आहे ते शनिदेव, महादेव, माता लक्ष्मी यांचं प्रतीक मानले जाते। अजून मित्रांनो शमीचं झाड घरात लावणं खूप चांगलं असते, हे आपल्यासाठी खूप गुड लक असते, गुड लक आणते आपल्या घरात। मित्रांनो महाभारतामध्ये पण एकदा जे पांडव आहे त्यांनी आपले अस्त्रशस्त्र झाडाच्या मुळात लपवले होते, तर हे एक झाड प्रोटेक्शनसाठी पण सगळ्यात इम्पॉर्टंट मानलं जाते। मित्रांनो प्रभू श्रीरामांनी पण शमीच्या झाडाची पूजा केली होती लंकाला युद्धाला जाण्याच्या आधी। अजून मित्रांनो शमीचं झाड सगळे जे नेगेटिव्ह एनर्जीज असतात त्यांना ॲब्झॉर्ब करण्यात मदत करते आणि आपल्या घरात एक चांगली पॉझिटिव्ह एनर्जी आणते। आता मित्रांनो जाणून घेऊ की शमीच्या झाडाची आपल्याला पूजा कशी करायला पाहिजे। तर सगळ्यात पहिले तुम्हाला रोज सकाळी आंघोळीनंतर मित्रांनो 1 तांबा पाणी तुमच्या शमीच्या झाडाला देऊन द्यायला पाहिजे। अजून मित्रांनो शनिवारी तुम्हाला 1 तिळाचा तेलाचा दिवा नक्की लावायला पाहिजे झाडाजवळ। शमीचं जे पान आहे मित्रांनो शमीपत्र, ते तुम्ही मित्रांनो पूजेमध्ये पण वापरू शकता। अजून मित्रांनो महादेवाला शमीपत्र खूप प्रिय आहे, तर तुम्ही महादेवाला अर्पण नक्की कराल। आता मित्रांनो जाणून घेऊ वास्तुशास्त्रानुसार डायरेक्शन कशी असली पाहिजे झाडाची। तर मित्रांनो हे जे झाड आहे तुम्हाला दक्षिणकडे किंवा मित्रांनो पश्चिमकडे लावायला पाहिजे, तुमच्या घराची जी दिशा आहे। अजून मित्रांनो अशीच लोकेशनही पाहाल जिथे मित्रांनो सूर्यप्रकाश पण चांगला येते, जेणे की झाडाची वाढ पण चांगली होणार। तर दक्षिण किंवा पश्चिमपैकी कोणत्याही दिशावर तुम्ही या झाडाला लावू शकता। तर मित्रांनो तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलं की शमीचं झाड तुम्हाला घरी कसं लावायला पाहिजे, त्याची काळजी कशी घ्यायची, त्याला खतं कोणते टाकायचे, अजून त्याचं मित्रांनो फायदे काय आहे घरात लावण्याचे, अजून त्याची पूजा कशी केल्या जाते, अजून मित्रांनो याची दिशा वास्तुशास्त्रानुसारही तुम्हाला सांगितली। तर कसा वाटला व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की दाबून द्या। अजून मित्रांनो आता स्क्रीनवर तुम्हाला खताची प्लेलिस्ट येत असेल तर त्याला क्लिक करून नक्की पाहाल, त्याच्यात मी खूप चांगले ऑर्गॅनिक खत
अर्थ सांगितले आहे झाडाचे. अजून मित्रांनो, ज्यांना कोणाला पण बागकाम सुरू करायचं आहे त्यांच्यासाठी पण आता स्क्रीनवर एक व्हिडिओ येत असेल, त्याला क्लिक करून नक्की पाहाल. अजून मित्रांनो, व्हॉट्सअपचा ग्रुप नक्की जॉईन करा. लिंक कमेंट डिस्क्रिप्शन दोन्ही याच्यात टाकून देईल. लिंकला क्लिक करून व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये नक्की जॉईन व्हाल आणि झाडासंबंधित प्रश्न व्हॉट्सअपच्या ग्रुपवर तुम्ही मला विचारू शकता. धन्यवाद.